गोटे नाही लागत नाही. अख्खा क्लीन केला गोटा. ह्याची मॅट लय बेकार मळली होती. ह्या दोघांपेक्षा ह्याची मॅट जास्त मळती त्या एकट्याची. नंतर माझ्या डोक्यात चाललं तिकडं पण तिथं पण जवळपास आहे ना एक आता नाही पेरायचं ते वाफा पाडायचं त्याला अजून मला वाटतं 10 तारखेपर्यंत 10 जानेवारीला करायचं बरोबर. वासातला झालं सगळं सामान घेऊन होत आहे ना हॉटेल जायचं तो शेट मी गोठ्याव या भैया सेट इज फायर. भैयाने डायरेक्ट हातानेच पायानेच लाकूड तोडलं. झाला राडा झाला होता. लाकूड तोड्या होतो काय तू. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या काय नवीन व्हिडिओमध्ये. आत्ता साधारण 11 वाजल्यात. जस्ट गोट्या झालं. सकाळी साधारण 8 वाजता आलो तुम्ही. बाई जाम थंडी होती. शिवशीच वाटत नव्हतं मला. खाली उठलो कसं बस 8 वाजता आलो. गोटा साफ केला. अख्खा क्लीन केला गोटा. ह्याची मॅट लय बेकार मळली होती. ह्या दोघांपेक्षा ह्याची मॅट जास्त मळती त्या एकट्याची. आता त्याला आहे ना बैलगाडीचं आज नियोजन लावणार. तिला डायरेक्ट बेचैन करून टाकायची पहिली. मग डायरेक्ट यांना आहे ना बाहेर टाकायची. बास यांना लय नाही गोंजरे बसायचं इथं. यांना ऊन लागत नाही अजिबात. मी काल आहे ना तिकडे गेलतो आंबेगावला. तर पिंगल जॅकेटवाला बघितला मी राव पाखरे. त्याला ऊनच बांधतात राव. ती दिवसभर ऊनच असते ती. यांना काय रोग आला मग यांना पण ऊनच बांधून टाकणार. प्रॉब्लेम काय बघ इथं जरा आहे ना बैलगाडी आणि ते लोखंड बिकांडे पत्र हे सगळं उचलायला लागणार. पहिलं तर बैलगाडी इकतो हे लोखंड बिकांड बाहेर ठेवता येईल. दुसरीकडे शिफ्टिंग करता येईल याला. इथं सगळं मुरुम टाकून लेवलिंग करायला लागेल सगळं. सगळ्यात पहिलं म्हणजे बारीक खिळं लोखंडी वस्तू सगळं उचलायला लागेल. एक टू एक बारीक सगळं अख्खं प्रॉपर क्लीन करायला लागेल तिथून. हे तिघं जण बरं आराम घेतात बसतात अशी. आता वासरू जरा अंग धरायला लागलं बरं का. आणि मका पण आणलेली कालच मका आणलेली मी. काल मका आणली तर अखंड मका टाकतोय. आता अखंड मकाच खायची नाही. कुट्टी बिट्टी अजिबात नाही. कुणालाच नाही कुट्टी. आता तिघांनीच खायचं. बाद झालं. कुट्टे बिट्टे चाराची आणला ढेपळा ते फुकट. याला एक आहे ना अल्बमाला आणायची फक्त. हे ढेपाळले जरा आणत आलो तो. मला इथं फुटलं बिटलं का बघावं काय नाही का. इथं पुढं मका पण नाही अजून फुटले रे. त्या दिवशी 2 दिवस आलं पाणी दिलं असन मी इथले. 2-3 दिवस आलं असन. अजून वल्लंय चांगलं. अजून मका नाही फुटली इथं. 5-6 सार लावले. तो एक सारा आणि तिकडे एक सारा आणि इथं एक सारा आहे. त्यात आहे ना इलायती गाव टाकून देतो 3 माफ्यामध्ये. इलायती गाव तेवढंच होईन मग. आणि नंतर माझ्या डोक्यात चाललं तिकडं पण तिथं पण जवळपास आहे ना एक आता नाही पेरायचं ते वाफा पाडायचं त्याला अजून मला वाटतं 10 तारखेपर्यंत 10 जानेवारीला करायचं बरोबर. हो इथं जवळपास आहे ना एवढंच पडतील. 8 एक वाफा पडतील इथं. मग इथं आहे मका आणि 2 वाफा आहे ना की गेला ते गाव टाकता येईल. मग अजून गावातलं होईना आपल्याकडं. आणि ते गिन्नी गावचंच आहे ना उद्या फोडणार आता ट्रॅक्टर टाकून आणि त्याला पाणी द्यायचं. मग चला संतोष डेट लावितच. पुढं विनोद शेठ लेट आल्यावर सगळे बसतात का इथं. विनोद शेठ असली माल दे. असली माल बीन्स आहे आपली बाबा काय. विनोद शेठ आपलं लिंबू नाही लागत आपल्याला. आता कोणावर टाकायची वसातला. झालं सगळं सामान घेऊन होत आहे ना हॉटेल जायचं तो शेट मी गोठ्याव. थोडं काय बघतो राहणार मला घरचं काम झालं की तर कष्ट कराय. विनोद शेठ जाऊ का. हिर पण आहे. हिर पण घालत का पिवळंच लागतं का. लिंबूची किती
चला आज मला जास्त काम नाही मला होतं वासरं धुवायच्यात वासरं धुवायला एकट्यात नाही होणार राव अजून 2 जण लागन त्या दोघांनी मिळून 3 बरोबर धुता येईल व्यवस्थित बघू ते शाळा ना मग मोटर लावता येईल आणि धुता येईल मग मोबाईलला सांगून केबल आणायचं राव ते मोटर आहे ना हाईट त्याला वोल्टेज नाही घेत तेवढं याला आहे ना मोठी केबल टाकायला लागेल मीटर पासून आम्हाला ते आता मोळी शेटने दर्शन दिल्यानंतरच काम होईल राव गोठा आले 2 वाजले आत्ता 2 वाजलेत वासरं धुवायचे आम्हाला गोडा आणि भीमाला अरे ते शेमी आहे बघ रे शान याला सल्पा चाराची गरज आहे का हा तर अजून पातळ पडते नाही असं घट्ट नाही पडत शेण्याचं जरा आंबा नीट नाही पचत रागाला याला धुवून काढू म्हणलं नाही का एक जण लागतोच अरे तेश पकडायला सर लय घाण करतात नाही तर वाडावडी नाही केलं शेण लय बेकार वाढतात ती मग सर त्याला नाही लागत एवढे नाही लागत नाही दूध होतं आणलाय ना जवळपास 4:30 वाजले होते घरी गेलो चहा घेऊन परत आलो खाली 5:30 वाजले आत्ता 1 तासाभरांनी येतं जरा शाने असं पडते बाई त्याला गोळ्या द्यायला लागणार आहे त्याला पचत नाही वाटतं आंबवण म्हणजे जरा आंबवणच कमी देतो त्याला बस काहीतरी वेगळं व्हायचं नाही तर परत त्यात जुलाब चालू व्हायचं आधीच कवर व्हायला वेळ लागला आहे आणि त्याला थोडं आंबवणच टाकतो आणि जास्त नको टाकाय याला काय लवकर उरकलं ऑलरेडी वॉटर धुतला होता यांना आत घेतलीच होती फक्त थोडं शेण होतं आणि मका कापून टाकली यांना मी कुट्टी नाही करणार आजपासून होतं काढा असंच खायला घालायचं त्यांना आज तारीख किती आहे 23 डिसेंबर मला वाटतं मी 22 डिसेंबरला काल मका आणलेली बघू किती दिवस जातात ना आता 10-12 दिवस यायला पाहिजे राव अंदाज तर आहे डोळक्याचे कुठलं बाई तासभरांनी मला हॉटेल जायला लागत होता यांचं महत्त्वाचं असते
खायला प्यायला हात बाहेर केली ना टेन्शन नाही मग डायरेक्ट रात्री यायला आता एक 11-12 वाजता चक्कर मारणार डायरेक्ट मध्ये आधी यायची गरज पण नाही इथं पोरं असतात तशी बसता बिसतात इथं हे बसायलाच केलेलं आहे असं इथं बसायला नाही नेट लावलेली अशी इकडं जायचंच नाही कोणी असा सेटअप आहे आमचा हे सगळं साफ करायचं अजून जरा हळूहळू करू हॉटेलवर आलोय संतोष शेठ बसा परत तिथं लावायची गाडी मग परत म्हणलं आपण याच गाडी जाऊ मोठ्या लय गार वाजताय जर्किंग नाही आणलं का नाही ना राव का लक्षातच नाही तिथे दुपारी गेलो होतो लक्षातच नाही लक्षा कुठं गेलता तो लक्षात गेला होता पळून आता हे चोवीटी करत दाखव डाबड्यात त्याला गार पडलंय धडकला असता आता टू व्हीलर वालं टू व्हीलर ठोकला असता आता मी कधी आता दारू काढतानी दरवाजा उघडा नाही बघितलं तर अचानक आलं अचानक हा मग याच्यावर तू तुला घेऊ तिकडून टेबल आहे काय लागलं आता दावडे उद्या पण आहे ना आज उद्या 3 दिवस दावडे वाटतं 27-28 डायरेक्ट फायनल सेमीफायनल हा चहा घेतला आम्ही इथं संतोष शेटला हॉटेलवर जायचं आहे नेमकं एक आता 8 वाजले ना 7:30 वाजले काय पावणे 8 आता मी 3 तास संघर्ष माझा असतात कृष्णा भाई बिर्याणी बनवली का आज अरे लाव आपल्याला एक प्लेट बघू ट्राय करतो आता आजच बनवली काय आजच केली हा मग किती वाजता जेवलोय का एवढं लेट हा संतोष सेठ खुदा हाफिज निकल जाओ आप चालला काय पार्सल घेतलं का ना तू आज बिर्याणी जमताय काय रायता घे की मग रायता जाम झाला नाही रस्सा अरे घेऊन जा रे ओके क्लिनिंग मात्र चांगली केली बरं का एकदम सिस्टमने ठेवायला आता हो आम्ही ना ताट घेतला जाळायला बिर्याणी चांगली केली वाजतात पण आज ना हा मागल्या वेळेस पेक्षा आता लय भारी हा तेच म्हणून त्याचं काय झालं माहितीये हा. का ते ऑर्डर पाशी ऑर्डर आलं होतं मला मी म्हणला या गडबड होणार नक्की हा त्यामुळे झालं आज ना ते बेगडी मिरची पावडर चांगलं नाही दिलं तो नाही का त्याला सांगायचं मला अहो येत नव्हतं तो. त्याला सांगू लिस्ट आहे आपण तिथून नाही घ्यायचं ते मी आणतो ते मोशीमध्ये. मोशीमधून हा, मोशीला भेटतो. लय गार लागत होतं बाई आता वाजतात नाही ना दांड काढलं मागून जाळला आम्ही मागाशी एवढी टांग फाटली गाड्या बाई हा, मी गाडी. मागाशी मी लाईव्हला गेलो तिथं आणि ती पोरग येऊ तिकडे शूट करत होतो ते तिकडून इकडं आलं बघायला आईला म्हणलं चांगलं पैसे घेत होतो राव ते सिनेमॅटिक शूटचे 1000 रुपये घेते राव त्याला म्हणलं मी बेरोजगार आहे आता मलाच काय भेटत नाही ते तरी बरं चाबी होतं एक रीलला 3000 रुपये येतात का पॅकेजिंग येतात ना ते एक रीलचे 1000 रुपये आणि ते पॅकेजमध्ये 3000 रुपये ते असं करतात हा भेटायला आलो होतो तो ना हा या भैया सेट इज फायर भैयाने डायरेक्ट हातानेच पायानेच लाकूड तोडलं झाला राडा झाला होता लाकूड तोडे होतो काय तू भैया भैयाने एकदा ते का झुपून केळ खाल्ली होती ना ते आमच्यातले एकाने बघितलं होतं मला कोणचा नमुना आहे तो इच्छा का भैया लय बेकार रे भैया गाडी आहे का आपली आपला 3 व्हीलर हाती आहे ना कुठं गेला लय गारच होतो बेकार
भैया 20 रुपये काढ चल 20 रुपये काढा काय करायचं शाखाचे पैसे वाळा असं आहे का आणि मग मग मागच्या पानावर चल चल पलीकडे का रे आईस्क्रीम खायची मला पण आणा दोन दोन का बास का दोनच खाणार मी नको आणा मला आता घरी चाललो मी कृष्णा भाई आईस्क्रीम खाणे का तुमको वाजता आईस्क्रीम खायची का भैया 2 आईस्क्रीम आण 2 आईस्क्रीम आण पैसे दे तुला अब नहीं खाएंगे नाही खा लीजिए आणि मी घर पे जाऊंगा बिर्याणी खाऊंगा आता वैताग आला घरी जाणार जेवणार मी गोठं जायला लागेल मला आता परत इसको रख देते हैं आपलं शेकायला बसतो हा कल इसको दूसरा हा यार कुठची घे बसायला आतून घे अकरा वाजले आत्ता आम्ही पॅकअप केला घरी पार्सल झालं बिर्याणी वसातनी बिर्याणी केली ती थोडी इथं खाल्ली थोडी पार्सल केली मग मी बराच वेळ आहे ना मी ना इंस्टाग्रामवर लाईव्ह आलो होतो बराच टाईप झाला 2 तास थांबलो लाईव्हवर लवकर गाडी 2 तास लाईव्हवर होतो बसलं बोलत चाललोय घरी वासरांक जरा थोडं चक्कर मारा लागेल थोडा कडबा दाखवून जायला लागेल त्यांना मागाशी आता मका दाखवून दिली ती मी 6 वाजता थोडा नॉर्मल कडबा टाकायचा होतो बस जास्त टाकायचे आणला थोडं टाकायचे फक्त चांगली मका खात्यात चांगली काड्या फोडाफोडी करतात नॉर्मल थोडा टाकायचं होतं आणला कडवा तर हा याला थोडा टाकतो आणि इथला काढून ठेवलेली एक पेंडी तेच टाकतो थोडी हा ते वासरू जरा अजून जरा बुळ काढत नाही का थोडं शेण नीट नाही पडत अजून बिमाचं पण त्याला आंबवण कमी केलेलं आहे मी आंबवणामुळे झालेलं आहे 100% खायला वेळेला पण चांगले आणि तर घरी जायला सकाळ लवकर उठायला लागेल राव 7 वाजता उठून यायला लागेल पटक्यात होऊन जाते आता उद्या काय अर्धा तासात होऊन जाईल गोटा जायची गरज नाही ना